कम बॅक. एक नवीन राईडला जात आहोत आज आणि मी जे गाडी मागवता आणि गाडी मॉडिफिकेशन किंवा मी सगळी आज गिअर दाखवणार आहे. दोन चेंजेस झाल्यात गाडी. एक तर मी टिबेटन फ्लॅग लावलेत आणि हा व्हीकूलचा फोन होल्डर लावला, त्यामध्ये माझा फोन बसतो. सो गाडीवर असताना मला फोन चार्ज करता येतो तिकडे. आणि माझा अख्खा गिअर पडला इकडे. ह्याच्यामध्ये गिअर घालणार आहे आणि एक्सप्लेन पण करणार आहे की गिअर काय आहे, कुठला आहे, कशासाठी वापरतात, एव्हरीथिंग. पहिले मोजे घालून चालू करणार आहे. कधी पण राईड करताना शूज एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते. युजली रायडिंग शूज येतात किंवा अँकल हाय शूज येतात, पण आज मी जवळच चालली आहे म्हणून ते नाही घालणार. तो बूट घालून झालेले आहेत आपण. आणि ह्याच्यानंतर आपण स्टार्ट करणार आहोत नी गार्डनी. नी गार्ड ह्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्ही जर पडलात, तुमचा जो गुडघ्याचा जॉईंट आहे, आई सर्जरी झाली, त्यामुळे मला माहिती तो खूप इम्पॉर्टंट असतो. त्याला काय होऊ नये म्हणून नी गार्ड्स घालायचे. मी नी गार्ड्स कुठले मोटोटेकचे नी गार्ड घेतलेत आणि बेसिक आहेत पण इफेक्टिव्ह आहेत. सध्या आम स्टार्टिंग राईड्स, एवढं काय मी लांब जात नाही आहे, तर मग हे परफेक्ट आहेत. हे घालायचे, त्याला असे प्रेसफिट हुक्स आहेत जे इथे बसतात या हुक्सला, आणि इथे ॲडजस्टेबल स्ट्रॅप आहे, इथे ॲडजस्टेबल स्ट्रॅप आहे. तर मग ते मी ऑलरेडी ॲडजस्ट करून ठेवलेलं आहे. तर मग एक घालते मी आधी. एक मिनिट. सो फ्री साईज असते, सो कोणी घालू शकतो. सो हा पहिला स्ट्रॅप इकडे, मग सेकंड इथे आणि हा थर्ड. ह्याने तुमचा पूर्ण शिन आणि नी गार्ड होतं, प्लस हे तुम्हाला दिसू शकतं की हे हालतं. सो फ्लेक्झिबल आहे. पुढचा वाला सेम दुसऱ्या साईडला. ओके, डन. सो आपले दोन गोष्टी आल्यात. शूज घालून झालेत, नी गार्ड घालून झालेत. थर्ड, जॅकेट, रायडिंग जॅकेट खूप खूप इम्पॉर्टंट आहे. त्याने तुमचे एल्बो सिक्युअर होतात, शोल्डर सिक्युअर होतात, बॅक सिक्युअर होते. तर सो हे जॅकेट आलेलं आहे आपल्याकडे. इथे बॅकला हे पॅडिंग आहे, त्याच्यानंतर इथे शोल्डरला हे पॅडिंग आहे आणि एल्बोला पॅडिंग आहे इकडे. हे जॅकेट नाही म्हटलं तरी 1 to 2 kgच्या मध्ये वेट आहे. प्लस ह्याला फोन आला. सो हे हेल्मेटचं सगळं डिस्क्रिप्शन झालं, ते मी घालणार आहे आता. ओके, सो दिस इज सिक्युअर्ड. हे वर खेचायचं, स्ट्रॅप क्लोज, इकडे एल्बो सिक्युअर, इकडे स्ट्रॅप क्लोज. इकडे अजून एक स्ट्रॅप आहे, तो हँड ग्लव्स घातल्यानंतर. सो चेन, आतमध्ये पॉकेट्स वगैरे भरपूर आहेत. सो दिस इज वन. इकडे पण 2 पॉकेट आहे, सेकंड पॉकेट सेम इकडे, थर्ड, फोर्थ पॉकेट. सो कीज वीज ठेवायला इझी जातं. चेन लावणार आहे. ओके, सो दिस इज हाऊ इट्स डन. आणि इकडे वरती पण एक वेलक्रो आहे, सो यू सिक्युअर एव्हरीथिंग. सो एव्हरीथिंग इज इन प्लेस. ह्याच्यानंतर लास्ट गोष्ट राहते ग्लव्स, नकल्स. सो
So this is one वेलक्रो लावला. आता हे आत यू कॅन सी इकडे ना हे ॲडजस्ट करता येतं, तर मग हे ॲडजस्ट करून 2. सो एव्हरीथिंग इज सिक्युअर्ड आणि इथनं हवा पण जात नाही, विच इज ग्रेट. सेम इथे वेलक्रो आहे. दुसरा हात ॲडजस्ट आणि सिक्युअर. सो दिस इज हाऊ आय एम. फुल गिअर अप करून दिस इज हाऊ आय एम. आगे बॅक, एल्बो, शोल्डर, नी, नकल्स ऑल सेट. आणि आता आपण निघतोय हेल्मेट घालून. ओके, हेल्मेट मी फुल ठेवणार आहे आज. हायवेला नाही, हायवेने थोडं ऑफ जायचं आहे कारण इकडे पण पुश बटन आहे, तरच ती विंडशील्डवर येते. आणि हाफ पण करू शकतो आपण. ह्याचं कसं निघतं हे की काल परवा बघितलेलं ते, पण ठीक आहे आपण हे नंतर बघू. आणि यू एंड विथ a helmet. Let's go. Okay. So मी एका काय झालं? काय बोललात? गाडी सावकाश चालव. हो मी सावकाशच चालवते. अजून काही? तर आपल्या बाबांनी नेहमीप्रमाणे सांगितलंय गाडी सावकाश चालव. बघू आपण. आणि एका फ्रेंडला पिकअप करायचं आहे आणि लेट्स गो. पोरीला 3 वाजता सांगितलेलं तयार खाली थांब. अजून ती तयारच होती आणि आत्ता किती वाजलेत? 3:30. तुम्ही जस्ट पोचली. गिअर वगैरे काढून टाकलाय आम्ही इकडे. आणि आई सपत खूप भारी दिसतंय इकडे. लिटरली 3 वर्षांनी आलोय. आणि जेव्हा आम्ही आधी इथे आलेलो तेव्हा इकडे कोणीच नसायचं. आणि बाईक तिथे पार्क केलं. आता इथे लिटरली पार्किंग झालंय. आणि मागे बिकॉज वी डोंट वॉन्ट खूप जास्ती लोक. उसका सुंदर इफ यू गो एंड चेक माय इंस्टा और हर इंस्टा, वी हैव अ वीडियो देयर जो मैंने निकाला है. ऐसे पूरा व्यू दिख रहा है एंड ऊपर क्लाउड्स है. नाउ वी कैन नॉट गो बिकॉज. आणि ज्या स्पॉटला आम्ही उभे आहोत तिकडे लोकांना कसं यायचं अजून माहित नाहीये. तिकडे ना असा एक ब्रिज आहे जो असा क्रॉस करून जायला लागतो, जे मी व्हिडिओत नाही टाकणार आहे. सॉरी, आय एम व्हेरी सॉरी. नाही टाकणार आहे मी ते. सम स्पॉट नीड टू केप्ट अ सिक्रेट. खूप सारे फोटोज काढून झाले. आणि आम्ही ऑलमोस्ट मिसळ इथे ठरलेली आहे. ट्यून्ड राहा पुढे पण अजून. सो आम्ही 5 मिनिटात निघतो इकडनं. कसं वाटतं तुला? शांत, नाईस, पीसफुल. तिच्यामध्ये म्हणते आता कसं वाटतंय?
का प्रॉब्लम, दे नीड टू गियर अप. She'll take 5 to 10 minutes to just gear up. मुझे कुछ नहीं करना, मुझे बस वो मेरी बाटा की चप्पल पहननी है बस. इस मैडम को पता नहीं, अब उसने जूते पहने हैं, सॉक्स पहने हैं. क्या करे जिंदगी में. यही रह गया था बस इसका एडिशन तकलीफ मेरे जान को. पिलियन बघा, एक एवढी बॅग, त्याच्यात पाण्याची बॉटल पण नाही आहे. हा, फक्त असे चपलेवरती. आणि मला बघा फुल गिअरअप करून आली आहे मी. शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू. सबस्क्राईब करा आणि इन्स्टा हँडल आहे माझं हे, फॉलो. बाय.